आणि आता बातमी राजकीय वर्तुळातनं। 4 महिन्यांपासून राष्ट्रवादीत सुरू होते नियुक्तांचे घोळ। एक यादी येत होती, दुसरी बदलली जात होती आणि संभ्रम मात्र वाढत होता। आता या सगळ्याचा शेवट झालाय आणि चित्र स्पष्ट झालंय। पक्षाचं नियंत्रणच नाही तर आता आर्थिक सूत्र देखील थेट पवार कुटुंबाच्या हाती गेली आहेत। अनेक ज्येष्ठ नेत्यांना थेट डच्चू मिळालाय, पाहूयात। पदाधिकाऱ्यांच्या यादीत प्रफुल्ल पटेलांना डच्चू। राष्ट्रवादीची तिजोरी मायलेकरांच्या हाती। आर्थिक नाड्यांसह पक्षावर आता पवार कुटुंबाचीच पकड। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नियुक्त्यांवरून गेल्या 4 महिन्यात 4 वेगवेगळे घोळ घातले आणि त्यानंतर आता नेमकं राष्ट्रवादीत काय होणार याचं चित्र स्पष्ट झालंय। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नवी यादी 29 एप्रिलला केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवली। या यादीत सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, पार्थ पवार राष्ट्रीय महासचिव, जय पवार राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त झाल्याचं नमूद करण्यात आलंय। पार्थ पवार यांच्यावर पक्ष संघटनेमध्ये समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे। जय पवारांच्या खांद्यावर राष्ट्रीय शिस्तपालन समितीचे अध्यक्ष तसंच खजिनदार पदाचीही जबाबदारी असेल। कामाच्या नव्या वाटपानं पक्षाच्या आर्थिक निधीची सूत्र संपूर्णपणे पवार कुटुंबियांच्या हाती असणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आर्थिक अधिकृत व्यवहारांसाठी 3 जणांकडे अधिकार होते। त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खजिनदार YP त्रिवेदी यांच्याकडे हे अधिकार होते। मात्र आता घटनेत बदल झाल्यानुसार हे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महासचिव आहेत राष्ट्रीय, आणि दुसरे राष्ट्रीय खजिनदार म्हणजेच जय पवार यांच्याकडे हे सर्व अधिकार असतील। त्यामुळे एकंदरीत सर्व ज्या तिजोरी आहे या पक्षाची पवार कुटुंबाकडे एकवटल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या आणि त्यांच्याकडे दिलेली कामांची जबाबदारी याचा थांगपत्ता पटेल तटकरे यांना नव्हता। मात्र ही यादी जाहीर झाल्यानं पवार मायलेकरांची खेळी उघड झाली। त्यांनी पटेलांकडून आर्थिक सूत्रही काढून घेतली आहेत असं म्हणावं लागेल। सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा त्यांनी जे निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं त्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की अजित दादा यांच्या निधनानंतर आणि आपल्या निवडीपर्यंत मधल्या काळात जो पत्रव्यवहार झालाय तो ग्राह्य धरू नये। मला वाटतं की तोच प्रफुल्ल पटेल तटकरे या सगळ्या लोकांसाठी पहिला धक्का होता। यानंतर परवा राष्ट्रीय कार्यकारिणीची जी यादी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये या लोकांची नावच नव्हती। नंतर ती प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणून त्यात दुरुस्ती करण्यात आली, परंतु सुधारित यादी सुद्धा जी सादर केली आहे त्या यादीमध्ये या लोकांच्या नावासमोर त्यांचं पदनाम दिलेलं नाहीये। याचाच अर्थ पुढच्या काळामध्ये प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, राहणार आहेत की नाही हा प्रश्न उपस्थित होतो। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतरही पक्षाची आर्थिक सूत्र प्रफुल्ल पटेल यांच्याच ताब्यात होती। जोपर्यंत ही सूत्र पटेल यांच्याकडे राहतील तोपर्यंत पक्षावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येणार नाही। ही बाब सुनेत्रा पवार, पार्थ पवारांच्या लक्षात आल्यानं त्यांनी पदाधिकाऱ्यांची नवी यादी लपवून ठेवली आणि गुपचूप केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवली असा दावा केला जातोय। आणि यावरूनच राष्ट्रवादीमध्ये मतभेद सुरू झालेत का असा सवाल उपस्थित होतो। तुम्ही जर त्या लिस्टमध्ये बघाल तर ट्रेझरर म्हणून कुणाचं नाव आहे? शिवाजीराव गर्जे साहेबांचं नाव आहे। आणि ट्रेझरर हा तुमच्या पक्षाच्या तिजोरीच्या चाव्या ट्रेझरकडे असतात। त्याच्यामुळं हे जे काही जाणीवपूर्वक बातम्या पसरवल्या जातात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी, कार्यकर्त्यामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा आणि त्याचा राजकीय फायदा आपल्याला व्हावा यासाठी हा सगळा खटाटोप पेड एजन्सीच्या माध्यमातून आणि काही नेत्याच्या माध्यमातून केला जातोय। एकीकडे अजित पवार गट डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय तर दुसरीकडे शरद पवारांनी मात्र यावरून टोला लगावलाय। असं करायचं काही कारण नाही। दुसरा पक्ष त्यांचे निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार, त्यांच्या सगळेच नव्हते। पक्षाच्या भवितव्यासाठी जनमानसामध्ये सगळे जे प्रभावी लोक आहेत त्यांना त्यांनी संधी दिली आणि ज्यांचा प्रभाव कितपत आहे याची शंका कोणाच्या मनात असेल तर ती त्यांना व्यक्त करायची होती का हे मला माहिती नाही। या नव्या यादीनंतर प्रफुल्ल पटेल मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे।
आता या परिस्थितीमध्ये प्रफुल्ल पटेल तटकरे यांच्या पुढे पर्याय काय असतील असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण मला वाटतं की सध्या लगेच काही कुठला ते निर्णय टोकाचा घेतील असं वाटत नाहीये. अर्थात पुढच्या काळामध्ये जर याच पद्धतीने आपली त्यांची उपेक्षा झाली किंवा त्यांना पक्षाच्या दैनंदिन कामकाजापासूनही दूर ठेवलं गेलं किंवा निर्णय प्रक्रियेपासून बाजूला ठेवलं गेलं तर कदाचित भविष्यात वेगळा विचार होऊ शकेल. आणि तो काय असेल तर मला वाटतं की भाजपासोबत त्यांचे असलेलं सख्य आणि भाजपाबरोबर जाण्यासाठी त्यांनी घेतलेली आग्रही भूमिका अजितदादांकडे, या सगळ्या बाबी जर विचारात घेतला तर भविष्य काळात तशी वेळच आली तर त्यांची दिशा कुठली असेल हेही मला वाटतं स्पष्ट आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेवरती कब्जा मिळवला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी देखील फोडत आपण बघितलं तर अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरती कब्जा मिळवला होता. ही स्थिती आपली होऊ नये त्यामुळं पवार मायलेकींनी कोणत्याही कायदेशीर पदावरती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना ठेवलं नसल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीत मागच्या 4 महिन्यांमध्ये 4 वेळा याद्यांमध्ये घोळ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांसंग दिग्गजांना हा धक्का मानला जातोय. आता अशाच प्रकारे सुनेत्र पवार धक्का देत राहतात का आणि याचमुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे काही वेगळी वाट चाचपडतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सागर खाडेंसह ऋतिक गणाकवार, NDTV मराठी, मुंबई.